नमस्कार मंडळी, मी संध्या स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे संध्याच ब्लॉगर अँड फूडीज. आणि आजच्या ब्लॉगमध्ये सुद्धा आजचा ब्लॉग असणार आहे एक मस्त अशी चविष्ट डिश. आणि झाडाचे आहे ना, उन्हाळ्यामध्ये सगळी म्हणजे खराब झालेलं आहे सगळं, आपल्याला त्याच्या दुरुस्ती करायची आहे, म्हणजे सगळ्या झाडाचं सेटअप बदलून टाकायचं आहे. आणि जे खराब झालेले झाडं आहे ते बदलायचे आहेत आणि जागा थोडी बदल करायची आहे. आणि आपल्या रॅकमधले सुद्धा खूप झाडेसे असे खराब झालेले आहेत, त्याचीसुद्धा जागा बदलायची, ते पाहू. नंतर आपण काहीतरी मस्त कशी खायला काहीतरी करू. हे झाडं पाहू शकता खराब झाले, पाणी कमी पडल्यामुळं ह्याला सगळं हे जळून गेलेलं आहे. ते सगळं असले काढायचे आहेत. हे किती मस्त झालेलं आहे पहा वाईन. हे वाईन आहे ना, किती छान झालेलं आहे. बाकीचे सगळे गेले उन्हाळ्यामध्ये. सगळे कामं करलेले मी. आणि इथले जे आपले 6 होते हँगिंग प्लॉट्स, ते सुद्धा सगळे खराब झालेले आहेत. आपल्याला नवीन आणून त्याच्यामध्ये आणि नवीन छान असं फ्लॉवरचे वगैरे हे लावायचे, झाडं लावायचे त्याच्यामध्ये. इथे पाहू शकता किती छान फुलं आलेले आहेत. हे टॅबलेट वाईन आहे, किती छान झालेलं आहे. हे सुद्धा सुकून बरेच वाळून गेलेलं आहे. आता ह्याला व्यवस्थित हँगिंग पॉटमध्ये लावून, हे हँगिंग पॉटच होतं, तुटून गेलं, एक साईडची साखळीची जागा तुटून गेलेली आहे. आणि ह्याला अजून रिपोर्ट करायचं आहे मला. ते पावसाळा सुरू होण्याच्या म्हणजे पाऊस पडलं नाही, सुरू केले ना कामं, मग काही हे होत नाही.
केला आहे. ह्याच्या जागी हे वरी ठेवून ह्याला व्यवस्थित दुसरं प्लांट ठेवायचं आहे इथं. घरामध्ये ठेवण्यासाठी सगळ्यात नंबर 1 हे झाड स्नेक प्लांट. काय करायची रुबी तू? हे पहा आमची रुबी पण आली. रुबी ए काय करायलीस? सगळे झाडं सुकले पण ह्या झाडाला काहीच झालेलं नाही. हे घरात राहण्यासाठी एकदम बेस्ट. आणि ते ह्याच्यामध्ये 3 प्रकारचे असतात. एक उंच होतात खूप आणि एक असे फ्लॉवर पॉटमध्ये व्यवस्था असतात असे. आणि आणखी एक असतं जे साईडला पिवळे काठ असतात त्या स्नेक प्लांटच्या. हे 3 प्रकारचे स्नेक प्लांट असतात. घरात ठेवण्यासाठी 3 पण छान असतात. आणि हे वर्षभर झालं काहीच झालं, एवढं पूर्ण उन्हाळा गेला पण काहीच झालं नाही. खूप छान मेंटेनन्स, कमी पाण्यामध्ये वर्षभर टिकणार असे प्लांट असतात. घरी मस्त आहे ठेवायचं, मस्त. आस्तूर आहे ते कसं खराब झालेलं आहे. त्याला सावली पण होती, पाणी पण होतं व्यवस्थित, तरीसुद्धा ऊन खूप कडक होतं ना, त्याच्यामुळे टिकलंच नाही. आता पाऊस पडल्याच्या नंतर टिकतं की कसं राहते ते. दुसरं काही आपले प्लांट असं आहे तिकडे आणून ठेवायचे. कारण आता इथले काही खराब झालेले आहे, तिथले हे करून टाकून आता तिकडले व्यवस्थित आणून ठेवायचे. अरे आणतोस का तिथले फ्लॉवर ते पॉट्स व्यवस्थित तिथे ठेवून जायचं आपल्याला. झाड घेऊन ते स्टँडवरचे पिलरवरचे ती नाजूक झाली, तुटून घे तुला. कोणतं ते पॉट का? हे झड प्लांट आहे. हे पण टिकायला उन्हाळ्यात खूप छान. तरी जे खराब झालेले ते काढून टाकायचे आणि छान असलेली त्यामध्ये काय रे तुझं मध्ये मध्ये हे आहे. आता हे असं नाव काय मला माहिती नाही, पण हे बॉर्डर म्हणजे ज्या कंपाऊंड वॉलचं कोणत्याही कंपाऊंड करायसाठी याचा वापर केला जाते. हे पण खूप कमी पाण्यामध्ये हे असतं, त्याच्यामुळे उन्हाळ्यात टिकलं. हे नाही, त्याला दुसरे घे कलर केलेले, हे नको राहू दे काम झाली. आणि हे म्हणजे रेताळ जे खडका आहे तिथे सुद्धा हे असते. हां ते आणि हे मी प्लांटर घरी तो तयार केलेलं आहे कलर लावून व्यवस्थित. म्हणजे त्याचं कलर उन्हाळ्यावर खूप उडालेलं आहे का इकडचं उडालं इनॅमल प्लांट त्याच्यात पण मोठी. आणि हे टर्टल वाईन आहे. नाही वाईन नाही, पर्पल हंट आहे. हे मला वाईन वेली असतात, हे हंट आहे, पर्पल हंट आहे. ते नको दाखिलीस. ह्याला पण आपल्याला इकडंच ठेवायचं आता. हे मला मम्मी नको असू दे ते. नाही चांगले दिसत ती पण बघू. आणि हे एक आहे, हे वाईनचाच प्रकार आहे. पण हे इथं असं म्हणजे याचं फ्लॉवर पॉट बनल्यासारखं बसून असते. वेल बनवलं वाढ जास्त का वाढते की वाढते. आता इथं व्यवस्थित मेंटेनन्स नसल्यामुळं तिथंच बसलेलं आहे. वेल होती इथं पण. नको ते आण नको आण नको. हो आणि हे एक आहे बघून, हे एक आहे, हे पण झड प्लांटच आहे कुबेराक्षाचं. किती छान झालेलं आहे इथं. आणि हे पण प्लांट मी जे भरण्या असतात किराणा दुकानातले त्याच्यापासून तयार केलेलं आहे. खूप छान पसरलेलं आहे. मम्मी वरचे
बाकीचे सगळे बघले सगळे बंद केलं. झाडाचं काम काढलं होतं, थोडंफार झालं ठेवणं. आता लगेच हिंगा पाऊस यायला सुरू झाला, तर बाकी थोडं कचरा वगैरे आहे, एवढं काढून टाकून बंद करावं लागेल. मस्तपैकी ना हे पीठ उरलेलं होतं, काल धिरडी टाकलेली होती, पीठ उरलेलं आहे. मी ह्याचे ना तिखट धिरडी टाकून घेणार आहे. ह्याच्यासाठी मी गाजर, आलू, कांदा आणि टोमॅटो सगळं मस्तपैकी किसून, म्हणजे टोमॅटो आणि कांदा चिरून घेतलेले बारीक बारीक, गाजर आणि आलू आपलं किसून घेतलेलं आहे. आपल्याला ह्याला आता ह्याचे तिखट धिरडी टाकायचे आहेत. एकदम चविष्ट होतात आणि काहीतरी वेगळं खायचं, म्हणजे वेगळं खाल्लं जातं. छान मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये. थोडंसं घट्ट झालेलं आहे, पाणी टाकून घेऊ. ह्याच्यातच थोडं तिखट, थोडंसं मीठ, थोडंसं जिरं पूड आणि कोथिंबीर जर असेल तर लय जबरदस्त झालं असतं, पण कोथिंबीर नाही सध्या घरामध्ये. उन्हाळा चालू आहे कडकडीत, आणि कोथिंबीर कुठून भेटणार? भेटलं तरी खूप महाग, आणि त्यात ते सुकलेलं, त्यासाठी न खाल्लेलं परवडतं. मस्तपैकी तेल लावून घ्यायचं. झाडाचं काम झाल्याच्या नंतर मी घेतले मग हे आंबोली म्हणू शकतो त्याला, किंवा धिरडंही म्हणू शकतो, तिखट धिरडं. ते करायला घेतलं. भूक लागली होती सगळं काम झाल्याच्या नंतर, मला काय ते चविष्ट खावं, त्यासाठी हे आंबोली करायला घेतलं. धिरडं म्हणू शकतो आपण, तिखट धिरडं केलं. चवीला तर मस्तच लागते, पण आणि भरपूर प्रोटीन युक्त असतं बरं का, कारण भाज्या वगैरे टाकलेलं असतात ना भरपूर असे, आणि ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ असतं, सगळं पौष्टिक असतं, प्रोटीन भरपूर मिळणारं असं चविष्ट असं धिरडं तयार झालेलं आपलं. करायलाच म्हणतं, अजून तयार झालेलं नाही आहे, करायलाच असं. ह्याच्यामध्ये ना मीठ मिरची टाकलेलं, म्हणजे तिखट आणि मिरची टाकलेलं असतं, लाल तिखट वगैरे, त्याच्यामुळे नुसतंही खाऊ शकतो. आणि कोणाला जास्त जर काही चांगलं वाटेल, खायची इच्छा असेल तर चटणी करून खाऊ शकतो आपण, खोबऱ्याची किंवा शेंगदाण्याची चटणीसोबत. मध्ये पाहिलं तर आपण गार्डनिंगचं काम, आणि हे मस्त अशी आंबोली मिक्स पिठाची आणि मिक्स भाज्यांची कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. बाय.